श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी हे गाणं तुमच्या अनेकांना आठवत असेल. विशेषतः दिवाळीच्या सणाच्या वेळी या गाण्याची अनेकांना आठवण होते. भारतात विविध पद्धतीने दिवाळीची सुरुवात होते. मात्र महाराष्ट्रात वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते. यंदा सोमवार 28 ऑक्टोबर रोजी आश्विन कृष्ण एकादशीला गोवत्स द्वादशी वसुबारस सण साजरा होणार आहे. वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. त्या माध्यमातून गायीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानण्यात आले आहे. त्यामुळे तिचा सन्मान करण्यासाठी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते. वसुबारसचा अर्थ वसु म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी गायीची पूजा केली जाते. गाय ही समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. वसुबारस पूजा विशेषतः ज्यांच्याकडे गाय आहे अशा कुटुंबांमध्ये साजरी केली जाते. त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये गाय नाही ते गायीच्या मूर्तीचं पूजन करतात. या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर घराची स्वच्छता केली जाते. गाय आणि तिच्या वासराला अंघोळ घालून सजवले जाते. त्यांना फुलांचा हार घातला जातो. त्यानंतर त्यांची पूजा केली जाते. पूजेच्या वेळी स्त्रिया विशेषतः उपवास करतात, गायीला प्रदक्षिणा घालतात, तसेच कुटुंबातील सुख, समृद्धी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी गाय वासराच्या पूजेसोबतच घरामध्ये सेवा व उपाय देखील केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये सोमवारी आलेल्या वसुबारसच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. दिव्याखाली ही वस्तू ठेवल्याने तुमच्या आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य नष्ट होईल. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जी असेल ती पूर्ण होईल. तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे, दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे, त्या वस्तूचं नंतर काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनातून ज्यावेळी 14 रत्न बाहेर पडली होती, त्यातून कामधेनूचीही उत्पत्ती झाली. त्यामुळेच गायीला हिंदू धर्मामध्ये विशेष स्थान आहे. गायीची सेवा केल्याने कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते. हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात. कोटी म्हणजे कोटी नव्हे तर प्रकार. म्हणजेच गायीमध्ये 33 प्रकारच्या देवता वास करतात. या देवता आहेत 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार. हे मिळून एकूण 33 होतात. हिंदू धर्मात गायीचं महत्त्व मोठ्या प्रमाणात राहिलेलं आहे. कारण प्राचीन काळापासून भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि गाय ही या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जायची. त्याचबरोबर पौराणिक मान्यता आणि आख्यायिकेनुसार गाय हे विष्णूचे रूप आहे. गायी सर्व वेदमयी आहे आणि वेद गाय आहे. भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले होते. आपल्या पृथ्वी मातेप्रमाणेच गायही मानवाला काहीही भेद न करता सर्वस्व देते. म्हणूनच गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारसच्या दिवशी गायीची वासरासह पूजा केली जाते आणि या दिवशी काही विशेष उपाय केल्याने 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद लाभतात. आयुष्यात असलेल्या अडचणी, समस्या दूर होऊन आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. कारण आपल्या प्रत्येकाच्याच मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा मनोकामना असतात आणि प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी, समस्या ह्या असतातच. ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या, शारीरिक, मानसिक यासारख्या समस्यांनी प्रत्येक जण त्रस्त असतो. आर्थिक समस्या असतील तर आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, तरी देखील आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, आपली प्रगती होत नाही, घरामध्ये पुरेसा पैसा येत नाही. जोही थोडाफार पैसा येतो तो या न त्या कारणाने खर्च होतो. मग तुमच्या गरजा भागवण्यासाठी असेल किंवा तुमचे जे इतर खर्च आहेत ते पूर्ण करण्यासाठी तुमच्या घरात आलेला पैसा वेळेआधीच संपून जातो आणि तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागतात, वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर हा वाढतच चाललेला आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नाही. त्याचबरोबर घरामध्ये आजारपणं वाढलेली आहेत, म्हणजेच शारीरिक समस्या तुमच्या घरामध्ये आहेत. घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या व्यक्तीच्या उपचारामध्येच तुमच्या घरात आलेला पैसा निघून जातो. घरातील काही व्यक्तींना मानसिक समस्या आहे, ज्यामध्ये घरातील एखादी व्यक्ती मग ती करती असेल किंवा लहान मुलं असतील, मोठी मुलं असतील, ते सतत किरकिर करतात
व्यवस्थितपणे खात पीत नाहीत, घरच्यांवर राग-राग करतात, चिड करतात. घरामध्ये सतत पैशावरून किंवा इतर छोट्या-छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, कलह होत राहतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये जी ही नकारात्मकता आहे, जेही आपल्या भोवती दोष आहेत, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ह्या समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठीच काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत. उपायामुळे कष्ट करण्याची गरज नाही असं नाही. तर आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळावी, आपल्याला सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद मिळावेत, घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान नांदावं, यासाठी हे उपाय करायचे असतात. तर आता हा जो उपाय आपल्याला वसुबारसच्या दिवशी करायचा आहे, तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस जर तुम्ही गोमातेचं पूजन करणार आहात, त्यावेळेस तुम्ही करू शकता किंवा जर तुम्ही सकाळीच गोमातेचं पूजन केलेलं असेल, तरी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये गाईचं पूजन केलं जात नाही, त्यांनी हा उपाय देवघरासमोर बसून करायचा आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवे लागणीची वेळ म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान करावा. ज्यांना त्या वेळेमध्ये शक्य नाही त्यांनी 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत हा उपाय केला तरीही चालेल. कारण धनत्रयोदशी ही तिथी दिवसभर असणार आहे. त्यामुळे तुमच्या अडी-अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे. हा दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकता. बघा वसुबारसपासून आपण दिवे लावत असतो. तर त्यासाठी तुम्ही नवीन आणलेली मातीची पंती असेल तर ती घेतली तरीही चालेल. ती मातीची पंती स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा मातीची पंती नसाल वापरणार तर तुम्ही जी निरांजनी घरामध्ये असेल तांब्याची, पितळेची किंवा चांदीची, ती देखील या उपायासाठी तुम्हाला वापरायची आहे. आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं का तूप घालायचं? तर लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्यावेळेस आपण सेवा करतो, त्यावेळेस यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर केला जातो. शुद्ध गाईचं तूप नसेल, म्हशीचं तूप असेल, तर त्यामध्ये चिमूटभर हळद घालावी. गाईचं तूप असेल तर हळद घालण्याची गरज नाही. आता या दिव्यामध्ये आपल्याला एक फुलवात घालायची आहे. बघा, फुलवात ही तुपामध्ये भिजवून घ्यायची आणि ही फुलवात आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे. फुलवातीचं वरचं टोक कुंकवाने लाल करायचं. फुलवात का वापरायची? कारण फुलवातीचं टोक जे आहे ते वरच्या दिशेने असतं आणि ती दिशा ईश्वरीय दिशा मानली जाते. फुलवात जर तुमच्याकडे नसेल तर जोडवाती वापरल्या तरीही चालेल. पण या वातीची दिशा जी आहे ती तुम्हाला उत्तर दिशेला करायची आहे. कारण ती दिशा देवी लक्ष्मीच्या आगमनाची दिशा मानली जाते. आता या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, एक प्लेट घ्यायची किंवा तुम्ही विड्याचं पान देखील आसनासाठी वापरू शकता आणि या दिव्याखाली आपल्याला जी वस्तू ठेवायची आहे, त्याआधी आपल्याला या प्लेटवरती किंवा विड्याच्या पानावरती थोडंसं कुंकू ओलं करायचं आहे आणि या कुंकवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. तर नुसतं स्वस्तिक काढायचं नाही, तर ते स्वस्तिक परिपूर्ण काढायचं आहे. मध्ये आपल्याला 4 बिंदू द्यायचे, बाजूला 2 उभ्या रेषा देखील द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर या दिव्याखाली आपल्याला जे आसन द्यायचं आहे, ते म्हणजे तांदळाचं. अख्खे अखंड तांदूळ, ज्याला आपण अक्षदा म्हणतो, ते तांदूळ आपल्याला थोडेसे घ्यायचे आहेत. अगदी 1 ते 2 चमचे घ्या. त्याला तुम्हाला तसंच ठेवायचं नाही, तर ते तुम्हाला पिवळे करायचे आहेत. थोडीशी हळद घ्यायची, ओली करायची आणि या तांदळांना तुम्हाला पिवळं करायचं आहे. कारण धनत्रयोदशीच्या दिवशी हळदीचे अनेक उपाय केले जातात. हळद ही धनाला आकर्षित करत असते, म्हणून हे तांदूळ आपल्याला हळदीने पिवळे करायचे. तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवी लक्ष्मी ही तांदळावरतीच विराजमान असते. म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तांदळाचं आसन आपल्याला दिव्याला द्यायचं आहे. तर या आसनावरती आपल्याला दिव्याला ठेवायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर दिव्याचं पूजन करायचं. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या, धूप ओवाळून घ्यायचं, एखादं फूल असेल तर ते फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक सेवा करायची आहे. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे, म्हणून या पहिल्याच दिवशी आपल्याला लक्ष्मीच्या सेवेला सुरुवात करायची आहे. तर सेवा कोणती करायची? तर तुम्हाला या दिव्यासमोर बसून कमळगट्ट्याची माळ असेल तर ती माळ घ्यायची आहे. ती माळ नसेल तर मग तुम्ही साधी जपमाळ वापरू शकता आणि त्या माळेवरती तुम्हाला देवी लक्ष्मीच्या प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे. तो मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र. तो मंत्र असा आहे, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. स्क्रीनवरती जो तुम्हाला मंत्र दिसत आहे, या मंत्राचं तुम्हाला 108 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण या दिव्याखाली ठेवलेल्या आसनाचं म्हणजेच तांदळाचं काय करायचं? तर हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. याची तुम्ही खीर तयार करू शकता किंवा थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता. यामुळे नक्कीच तुमची कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. धनप्राप्तीचे योग जुळून येतील. एवढा हा प्रभावी उपाय आपल्याला वसुबारसच्या दिवशी करायचा आहे.
आणि हा दिवा स्वच्छ धुवून तुम्ही परत दुसऱ्या उपायासाठी वापरू शकता, हरकत नाही. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.